नमस्कार मित्रांनो. जेव्हा ग्लोबल लेवलवरती वॉर सारखी सिच्युएशन येते तेव्हा मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप वाढते. आता आपण बघतोय की मार्केट रोज 2 ते 3% अप आणि 2-3% डाऊन येत आहे. रिझन सिंपल आहे, अनसर्टनिटी. आता या अनसर्टनिटीमुळे ऑइल प्राइस, इन्फ्लेशन, ग्लोबल सेंटिमेंट याचा इम्पॅक्ट सगळा स्टॉक मार्केटवरती होतो. पण आता प्रश्न असा आहे, इन्व्हेस्टरने करायचं काय? सगळ्यात पहिले इन्व्हेस्टरने पॅनिक व्हायचं नाही. लॉंग टर्म वरती फोकस करा आणि जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर डेली अप्स अँड डाऊन वरती मित्रांनो इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ नका. शॉर्ट टर्म मध्ये न्यूज येत राहणार, जसं की वॉर, क्रायसिस, इलेक्शन यासारख्या न्यूज येत राहणार. पण मित्रांनो, मार्केटने नेहमी हिस्ट्रीमध्ये रिकव्हरी केलेली आहे आणि रिकव्हरी मार्केटने साधीसुधी केलेली नाही. मार्केटने जेवढं मार्केट पडलेलं आहे त्याच्यापेक्षा दुपटीने मार्केटने रिकव्हरी केलेली आहे. म्हणून कधी पण ह्या अनसर्टनिटीमुळे डेली अपडाऊनवरती डिसिजन घेऊ नका. हे माझं तुम्हाला एक सजेशन राहील. मित्रांनो, डिसिप्लिन ठेवा, SIP तुमची चालू ठेवा, जेणेकरून लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएशन करायला मदत होईल. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.